श्री पतंजलि महामुनये नमः। आता चित्त परिकर्माच्या प्रकरणामध्ये चित्त परिकर्माचा आणखीन एक पर्याय सांगतात. अर्थात पूर्वी सांगितल्याप्रमाणे पर्याय म्हणजे हे किंवा ते असा हा प्रकार नसून विवक्षित मनाच्या अवस्थेमध्ये विवक्षित परिस्थितीमध्ये जे जे प्रकार वापरणे योग्य असतील ते सगळे प्रकार साधकांनी ते प्रकार योग साधकांनी हाताळायचे असतात. अर्थात सगळे प्रकार चित्त परिकर्माचे या ठिकाणी सांगितलेले सगळे प्रकार हे साधकाला आचरणात आणायचे असतात, त्यांचा वापर करायचा असतो. तर आतापर्यंत आपण मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावनात चित्त प्रसादनम या सूत्राद्वारा चित्त प्रसादन करण्याचा व्युत्थानावस्थेत वापरायचा प्रकार तो पाहिला. त्यानंतर प्राणायामाचा एक प्रकार पाहिला, प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. श्वास प्रश्वासाच्या प्रक्रियेमध्ये प्राणायामाच्या तंत्राद्वारा हाताळण्याचा प्रकार पाहिला. त्यानंतर गतसूत्रामध्ये विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसः स्थिती निबंधनी असा प्रकार पाहिला. आणि आता आपण 36व्या सूत्राकडे वळणार आहोत. या ठिकाणी सूत्रकार म्हणतात विशोका वा ज्योतिष्मती. ज्योतिष्मती अशी विशोका नावाची प्रवृत्ती उत्पन्न होण्यानं मन हे स्थिर होतं. गतसूत्रामध्ये आपण विषयवती प्रवृत्ती पाहिली. विषयवती प्रवृत्तीमध्ये त्या ठिकाणी शब्द प्रवृत्ती, स्पर्श प्रवृत्ती, रूप प्रवृत्ती, रस प्रवृत्ती, गंध प्रवृत्ती हे प्रकार पाहिले. ज्या विषयवती प्रवृत्तीच्या प्रकारामध्ये हे प्रकार सगळे मोडतात. तर या ठिकाणी आणखीन एक आता प्रवृत्ती सांगतात, ती म्हणजे ज्योतिष्मती विशोका नावाची एक प्रवृत्ती. ती उत्पन्न होण्यानं मन हे स्थिर होतं असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात. तर या ठिकाणी आपण विशोका ज्योतिष्मती ही जी प्रवृत्ती आहे त्याचा अर्थ काय हा प्रकार पहिल्यांदा समजून घेऊया. विशोका म्हणजे विगत शोक. विगत शोक, ज्याचा शोक नाहीसा झालेला आहे त्याला विगत शोक असं म्हणतात. म्हणजेच विशोका, ज्याचा शोक संपलेला आहे किंवा ज्याच्यामध्ये शोक नाहीये त्याला विशोकावस्था असं म्हणतात. तर या ठिकाणी असं आहे की विशोका याचा अर्थ शास्त्रकार करता म्हणतात विगत शोकः यस्याम सातयोक्ता. म्हणजे ज्या प्रवृत्तीमध्ये चित्ताच्या विशिष्ट भूमीमध्ये चित्ताच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला विगत दुःखावस्था असते, विगत शोकावस्था असते, दुःखापासून चित्त हे दूर गेलेलं असतं, म्हणजे दुःखरहित असं झालेलं असतं, ती विशोका प्रवृत्ती असते. त्याला विशोका प्रवृत्ती असं म्हटलं जातं. आणि आता या ठिकाणी ज्योतिष्मती ही पदयोजना वापरली आहे. कारण असं आहे की अशी विशोकावस्था आपल्याला निद्रेमध्ये संभवते. निद्रेमध्ये आपण विगत शोक असतो. स्वप्न विरहित अशी जी निद्रा असते त्यावेळेला आपण विगत शोक असतो. बेशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा आपण विगत शोक असतो. कुठल्याही प्रकारचा शोक आपल्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये होत नाही. त्यामुळे केवळ विशोकावस्था, शोकरहित अवस्था सांगणं यामध्ये शास्त्रीय काटेकोरपणा राहत नाही. शास्त्रीय काटेकोरपणा या ठिकाणी आणण्यासाठी या ठिकाणी ज्योतिष्मती, ज्योतिष्मान या अवस्थेचा या ठिकाणी अन्वय आहे. आता ज्योतिष्मती म्हणजे सत्व प्राकर्षान युक्त अशी प्रकाशात्मकता
आलं का लक्षात? म्हणजे विजेचा दिवा लावून पडणारा प्रकाश नाहीये. ज्योतिष्मान किंवा ज्योतिष्मान अवस्था म्हणजे विजेचा प्रकाश लावून, फ्लडलाईट्स लावून प्रकाशमान करणं हा प्रकार नाहीये. तर ही एक सत्व प्राकर्ष अवस्था आहे. सत्व प्राकर्षामध्ये तमोअंधकार हा अंतःकरणातला जातो आणि अंतःकरणामध्ये कुठल्याही वीज महामंडळाची वीज त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आलोक किंवा प्रकाश आणता येत नाही. तर या ठिकाणी सत्व प्राकर्षानं तमोगुणाचं हे जे आहे, तमोगुणाने बनलेलं आवरण आहे ते हटणं, याद्वारा अंतःकरणामध्ये आलोक म्हणजे प्रकाश किंवा ज्योती ही उत्पन्न होत असते. प्रकाशात्मकता ही सत्व प्राकर्षानं येत असते. आणि म्हणून या ठिकाणी ज्योतिष्मान विशोकावस्था सांगितली आहे, केवळ विशोकावस्था सांगितली नाही. कारण तसं सांगितल्यानं मागाशी सांगितल्याप्रमाणे शास्त्रीय काटेकोरपणा त्या ठिकाणी राहत नाही, शास्त्राची अचूकता त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, किंबहुना ती त्या ठिकाणी नसतेच. कारण अशी विशोकावस्था आपल्याला झोपेमध्ये येते, बेशुद्ध अवस्थेमध्ये येते, किंवा एखादा संगीतानंद नादानंद घेताना सुद्धा विशोकावस्था येऊ शकते. पण ती ज्योतिष्मान अवस्था असते आणि असायलाच पाहिजे आणि असतेच असा दावा काही करता येत नाही. त्यामुळे ज्योतिष्मान विशोकावस्था अशा प्रकारची जी प्रवृत्ती म्हणजे चित्ताची अवस्था आहे ती या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. म्हणजे विषयवती प्रवृत्ती म्हटल्यानंतर शब्दवती प्रवृत्ती, स्पर्शवती प्रवृत्ती, रूपवती प्रवृत्ती, रसवती प्रवृत्ती, गंधवती प्रवृत्ती असे 5 प्रकार सांगितले. आता त्या ठिकाणी 6वा एक प्रकार सांगितला जातो, तो म्हणजे विशोका ज्योतिष्मती प्रवृत्ती. विशोका नावा ज्योतिष्मती विशोका प्रवृत्ती किंवा विशोका ज्योतिष्मती प्रवृत्ती असं या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी हा जो ज्योतिष्मान असा शब्द आहे किंवा ज्योतिष्मती असा जो प्रकार आहे तो प्रकाश बोधक आहे. आणि याचा खुलासा करताना राजमार्तंड भोजवृत्तीमध्ये असं म्हटलंय, ज्योतिशब्देन सात्विक प्रकाश उच्यते. हा सात्विक प्रकाश आहे, कुठल्याही वीज मंडळाचा प्रकाश नाहीये, फ्लडलाईटचा प्रकाश नाहीये, फ्लॅशलाईटचा प्रकाश. आलं का लक्षात? हा कुठल्याही भौतिक करणाद्वारा येणारा प्रकाश नाहीये, सूर्यप्रकाश नाहीये, चंद्रप्रकाश नाहीये. हा अंतःकरणाचा प्रकाश आहे. तोही कसा? सात्विक प्रकाश आहे. सत्वगुणाच्या प्राकट्यानं, सत्वगुणाच्या प्राकर्षानं, केवळ प्राकट्य नाही तर प्राकर्ष, त्या प्राकर्षानं प्राप्त होणारा अंतःकरणातला आलोक हा त्या ज्योती शब्दात साठवलेला आहे. आता विशोका म्हणजे शोकरहित असा आपण अर्थ पाहिलाच. आणि अशी शोकरहित अवस्था पण ज्योतिष्मान अशी अवस्था ही या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे एक सात्विक प्रकाशात्मकता या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. आता काही वेळेला टीकाकारांनी या ठिकाणी 2 प्रवृत्ती मानलेल्या आहेत, एक विशोका प्रवृत्ती आणि ज्योतिष्मान प्रवृत्ती असेही अर्थ शास्त्रकारांनी केलेले आहेत. विशोका प्रवृत्ती म्हणजे शोकरहित अवस्था ही योगाला किती फलदायक आहे, उपादेय आहे हे काही सांगण्याचं कारण नाही. त्यामुळे विशोकावस्था ही एक प्रवृत्ती आणि ज्योतिष्मान अवस्था म्हणजे सत्व प्राकर्ष अशा अर्थाने ज्योतिष्मान अवस्था अशा 2 प्रवृत्ती सुद्धा काही काही टीकाकारांनी मानलेल्या आहेत. आणि या ठिकाणी यालाच कोणी चित्त संवित आणि अस्मिता संवित असं म्हणतात. चित्त संवित आणि अस्मिता संवित असाही अर्थ काही टीकाकारांनी केलेला आहे. चित्त संवित किंवा ज्याला शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की महोदधी समुद्राप्रमाणे शांत निर्वचित्त, समुद्राप्रमाणे अगाध निस्सीम असा सागर, पण तो कसा निर्वलय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं वलय असता कामा नये, असा शांत निर्वलय महोदधी महासागर
अशा प्रकारे चित्ताची जाणीव होणं म्हणजे आपला चित्त म्हणजे जणू आगाध निस्सीम असा सागर आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारे वलय उठत नाहीयेत, वलयांकित असा सागर नाहीये, त्या ठिकाणी लाटा उफाळत नाहीयेत, शांत असा सागर. अशी जी चित्ताची जाणीव ज्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये असते त्यावेळेला त्याला विशोकावस्था असं म्हणतात. अर्थात बुडबुडे नसल्यामुळे, लाटा नसल्यामुळे, वलय नसल्यामुळे त्या ठिकाणी विशोकावस्था असते. तर विशोकावस्थेला कोणी चित्त संवित म्हणतात. तर यालाच म्हणजे दुसरी जी ज्योतिष्मान अवस्था आहे, ज्योतिष्मान अवस्थेला कोणी अस्मिता संवित म्हणतात. म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये अहम अस्मी, शुद्ध स्वरूपामध्ये अहमचा बोध हा अस्मितेचा प्रकार आहे. आणि त्याची जाणीव असणं अर्थात हा जो शुद्ध स्वरूपातला अहम आहे हा कुठल्याही क्षोभानं मुक्त आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तमसा अंधकार नाही, अंधकार नाहीये. अज्ञान अंधकार नसतो, कारण हाच ज्ञानाचा ज्याला आधार म्हणता येईल, ज्ञानाश्रय असा हा आत्मा आहे. आणि त्याची जाणीव असणं ही एक ज्योतिष्मान अवस्था आहे, म्हणून त्याला कोणी अस्मिता संवित असंही म्हणतात. आता भाष्यकार या ठिकाणी जे सांगतात त्याच्यावरून असे अर्थ निघालेत, त्यामुळे ते अर्थ काही गैर आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. कारण शेवटी विशोकावस्था म्हणजे अगाधय सागरासारखं चित्त, त्याची संवेदना आहे, त्याची संवेदना, त्याची जाणीव ही विशोकावस्था आहे. आणि ज्योतिष्मान म्हणजे अहम अस्मी, शुद्ध स्वरूपातली अस्मिता, विशुद्ध स्वरूपातली अस्मिता, कुठल्याही उपाधीनी विनिर्मुक्त अशा अस्मितेची जाणीव, अहमची जाणीव, ती ज्योतिष्मान अवस्था असते. असा अर्थ जो एकूण टीकाकारांनी केलाय तो त्याला भाष्यामध्ये आधार आहे. भाष्यामध्ये या दोन्ही प्रवृत्तींचं अशाच प्रकारचं वर्णन आहे. तर भाष्याकडे वळलं तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की भाष्यकार म्हणतात हृदय पुंडरिकामध्ये, हृदय कमळामध्ये, हृदय स्थानामध्ये धारणा करण्यानं बुद्धी संवित म्हणजे चित्त साक्षात्कार होतो. आता जे सांगितलं की मोहधरीवत शांत निर्वलय असा जो सागर, त्याची जाणीव चित्तामध्ये होणं ही कुठे होते तर हृदय कमळामध्ये होते, हृदयाकाशामध्ये होते, हृदय पुंडरीकामध्ये होते. आणि त्या ठिकाणी तशी धारणा जर केली, हृदयाकाशामध्ये जर धारणा केली तर त्या अशा प्रकारचा साक्षात्कार, अशा प्रकारची संवेदना निर्माण होते, संवित निर्माण होते. त्यालाच चित्त साक्षात्कार असं योगशास्त्रामध्ये म्हणतात. आणि सूत्रकार सुद्धा ही गोष्ट उचलून धरतात. हा जो विशरणाचा प्रकार आहे तो सूत्रकारांनी उचलून धरलेला आहे. हृदये चित्त संवित असं ते म्हणतात. हृदयामध्ये चित्त संवित, चित्ताची जाणीव, चित्त साक्षात्कार, चित्ताची संवेदना जी प्राप्त होते ती अशा प्रकारची महोदधी कल्प, महोदधी प्रमाणे, शांत महोदधी प्रमाणे असते असं योगशास्त्र म्हणतं. आणि असा योग साक्षात्कार आहे, असा योग्यांचा साक्षात्कार आहे, अशी योग्यांची जाणीव आहे, अशी योग्यांची प्रचिती आहे. पुढे भाष्यकार म्हणतात की हे बुद्धिसत्व, हे जे बुद्धिसत्व आहे, बुद्धितत्व आहे, विशुद्ध स्वरूपातलं बुद्धितत्व आहे ते भास्वर म्हणजे प्रकाश रूप आहे. ते म्हणतात की बुद्धिसत्व भास्वर आकाशा समान असतं तेव्हा चित्ताला निर्मलता ही येऊन त्या ठिकाणी वैशारद्य येऊन तद्विषयक चंद्र, सूर्य, नक्षत्र, मणी असे जे दैदिप्यमान ग्रह नक्षत्र तारे आणि वस्तू आहेत त्यांच्या प्रभाकारानं, विशेष रूपानं एक प्रवृत्ती चित्तामध्ये उत्पन्न होते. आलं का लक्षात? म्हणजे हा जो आलोक आहे त्याचा प्रभाव पडून चित्तामध्ये हा जो प्रकाश आहे, सत्व प्रकाश आहे, त्याचा चित्तावर प्रभाव पडतो. चित्ताची विशोकावस्था आहे त्याचाही चित्तावर प्रभाव पडतो. आणि ही प्रवृत्ती या ठिकाणी जी सांगितली ती निर्माण होत असते. मग भाष्यकार पुढे म्हणतात की अस्मितेमध्ये चित्त धारण करण्यानं चित्त निस्तरंग महान सागराप्रमाणे शांत, अनंत आणि अस्मितारूप
होतं. हे जे चित्त आहे ते अस्मितारूप होतं आणि ते मोहधरी कल्प एखाद्या महासागराप्रमाणे, शांत महासागराप्रमाणे ज्या ठिकाणी त्याची जाणीव होते. आणि अशा प्रकारे ही जी प्रवृत्ती आहे त्याची जाणीव किंवा त्याचं विशदन हे भाष्यकार करतात. तर या ठिकाणी आपण भाष्यकारांची पदयोजना बघूया. ते म्हणतात, हृदय पुंडरीके धारयतो या बुद्धिसंवित बुद्धिसत्वं हि भास्वरम आकाशकल्पम तत्र स्थिति वैशारद्यात् प्रवृत्ति सूर्येन्दु ग्रहमणि प्रभारूपाकारेण विकल्पते तथा अस्मितायां समापन्नं चित्तं निस्तरंगम मोहोदरीकल्पम शांतम अनंतम अस्मिताय मात्रम भवती. अशा प्रकारे हा जो अस्मिता साक्षात्कार आहे, अस्मिता संवित आहे, चित्त संवित आहे, त्याचं वर्णन हे भाष्यकार करतात. म्हणजे हा जो चित्त संवितचा प्रकार आहे, आपल्याला आपल्या स्वतःच्या चित्ताची जाणीव, म्हणजे योग्याला, आपल्याला म्हणण्यापेक्षा योग्याला स्वतःच्या चित्ताची जाणीव होते, त्याचं शब्दचित्र हे भाष्यकार या ठिकाणी करतात. ही जी विशोकावस्था आहे, विशोका ज्योतिषमान अवस्था आहे, त्याचं शब्दचित्र भाष्यकार आपल्या पुढे उभं करतात. आणि एवढंच नाही तर ह्याला प्रमाण म्हणून, प्रमाणभूत असं त्या ठिकाणी ते एक वर्णन देतात, वचन देतात. ते म्हणतात, यत्रम इदम उक्तम, यत्रम इदम उक्तम तमनुमात्रम अनविद्य अस्मितेत्येवं तावत् संप्रजानिते इति. अशा प्रकारचं एक ते वचन, शास्त्रातलं वचन आपल्याला सांगतात. म्हणजे अशा हे जे विशदन आहे, हे जे शब्दचित्र आहे, त्याला प्रमाणभूत असं एक शास्त्रवचन ते या ठिकाणी देतात. अर्थात जिज्ञासा निर्माण होते की हे शास्त्रवचन कुठे आलं, हे शास्त्रवचन कुठे मिळालं. हे एक पंचशिख सूत्र आहे. पंचशिखाचार्य म्हणून एक सांख्याचार्य होऊन गेले, त्यांच्या संग्रहामध्ये, त्यांच्या ग्रंथामध्ये हे एक सूत्र म्हणून त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. याला सांख्य पंचशिख सूत्र म्हणून ओळखलं जातं. तर पंचशिख सूत्र असं आहे, तमनुमात्रम आत्मानम अनुविद्यास्मिता एवं तावत् संप्रजानिते. म्हणजे या अणुमात्र अस्मितारूप आत्म्याला जाणून मी असा आहे हे योगी जाणतो. असं बघा, ह्याची आपल्याला कधीच जाणीव होत नाही. मी स्वरूपतः कसा आहे ह्याची जाणीव आपल्याला अजिबात नसते. मग हा मी स्वरूपतः कसा आहे हे शास्त्र या ठिकाणी सांगतंय. नाही तर आपल्याला आपली जी जाणीव होते ती आपल्या शरीर सापेक्षतेने होते, मन सापेक्षतेने होते, बुद्धी सापेक्षतेने होते, अंतःकरण सापेक्षतेने होते. म्हणजे असं आहे की आपण म्हणतो मी उंच आहे, मी बुटका आहे, मी जाड आहे, मी बारीक आहे, मी धष्टपुष्ट आहे, मी किरकोळ आहे. मग हे शरीराच्या संदर्भातून शरीर सापेक्षतेनं आपण आपल्याला जाणतो. आता हे यथार्थ आहे का अयथार्थ आहे हे आध्यात्मिक साधकाला सांगण्याची गरज नाही. मी उंच आहे, मी बुटका आहे, मी जाड आहे, मी बारीक आहे, मी धष्टपुष्ट आहे, मी किरकोळ आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी अनारोग्याने युक्त आहे, हे जे काही वर्णन आहे हे शरीर सापेक्षतेने आणि ते शरीराचं वर्णन असतं. पण ते आपण आपल्यावर लादून घेत असतो आणि आपण त्याच्याशी एकरूप पावत असतो आणि म्हणून आपण तसं म्हणत असतो. किंवा मनाच्या सापेक्षतेनं, अंतःकरणाच्या सापेक्षतेनं आपण आपल्याला ओळखतो. मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी मोहग्रस्त आहे, मी आनंदात आहे. म्हणजे मन जसं असेल तसं आपण स्वतःला मानत असतो स्वरूपतः. हे आपण तसे नसतो. हे जे सुखी आहे ते मन आहे, जे दुःखी आहे ते मन आहे, जे शोकाकुल आहे ते मन आहे, जे विषण्णताग्रस्त आहे ते मन आहे. पण आपल्याला स्वतःची ही तशा प्रकारे होत असते. अंतःकरण सापेक्षतेने आपल्याला तशा प्रकारे होत असते किंवा बुद्धी सापेक्षतेने होते. आपण म्हणतो मी हुशार आहे, मी चाणाक्ष आहे, मी मूर्ख आहे, मी नालायक आहे, बेअक्ली आहे, मी पंडित आहे.
अशा प्रकारे आपल्याला जी आपली जाणीव होते ती बुद्धीसापेक्षतेने होते. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपली काही जाणीव होऊ शकते का बघा. शरीर, मन, बुद्धी, अंतःकरण याच्या निरपेक्षपणे आपल्याला आपली जाणीव काहीच होत नाही. आणि म्हणून काही तत्वज्ञांनी शून्यवाद आणला. अहम म्हणजे शून्य आहे, मी म्हणजे शून्य आहे आणि सगळं त्यामुळे खरं शून्य आहे. कारण आपल्याला हे लक्षात येतं अध्यात्माच्या प्रांतामध्ये की उंच, बारीक, जाड, धष्ट, पुष्ट, आरोग्य संपन्न, निरोगी आणि रोगग्रस्त, मोहग्रस्त, शोकग्रस्त, दुःखग्रस्त, सुखमग्न, हुशार, मूर्ख, बुद्धिमान किंवा हे जे सगळे प्रकार आहेत हे निश्चितच आत्म्याला किंवा आत्म्याच्या संदर्भात नसतात, अनात्म्याच्या संदर्भात असतात. आणि त्यामुळे हे जे काही दार्शनिक आहेत त्यांनी शून्यवाद आणला. कारण मी म्हटल्यानंतर आपल्याला शून्याची जाणीव होते, म्हणजे काहीच जाणीव होत नाही म्हणून त्याला शून्य म्हटलं जातं. पण या ठिकाणी वैदिक दर्शनामध्ये आत्मा हा भावमान, भावात्मक असा पदार्थ आहे. खरं म्हणजे तोच अर्थ आहे, बाकी सगळे अनर्थ आहेत. आत्मा हे एक तत्व आहे आणि ते तत्व कसं असतं ह्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. पण योग्याला होते. मी असा आहे, स्वरूपतः असा आहे ह्याची जाणीव होते. आणि मी कसा आहे तर आता व्यासाने सांगितल्याप्रमाणे महोदधी कल्पम शांतम अनंतम, आणि तोही तम अणुमात्र. मी अणुमात्र असून सुद्धा कसा आहे, महोदधी प्रमाणे, सागराप्रमाणे निस्सीम आहे, अगाध आहे, निस्तरंग आहे, शांत आहे, अनंत आहे. ही जी जाणीव किंवा हा जो साक्षात्कार आहे तो केवळ योग्याला होत असतो असं शास्त्रकार सांगतात. आणि मी असा आहे ह्याची जाणीव त्याच वेळेला योग्यपणे होत असते, यथार्थपणे होत असते. शास्त्रामध्ये याला अस्मितानुगत संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. याला शास्त्रामध्ये अस्मितानुगत संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला अहमस्मी ह्याचे स्वरूपतः बोध होतो. भाष्याकडे जर थोडस बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येतं की या ठिकाणी दोन प्रवृत्ती भाष्यकार सांगतात. पहिली म्हणजे बुद्धी संवित. अशा प्रकारामध्ये ते म्हणतात हृदये पुंडरीके धारयतो या बुद्धी संवित बुद्धिसत्वम ही भास्वरम आकाशकल्पम. हे या ठिकाणी चित्ताची हृदय पुंडरीकामध्ये जी जाणीव होते त्या ठिकाणी चित्त बुद्धी संवित, बुद्धीची जाणीव जी होते ती आकाशवत असते असं म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ती जी बुद्धी आहे ती सूर्य, चंद्र, ग्रह अशा जे प्रकाशमान तारे, नक्षत्र, ग्रह नक्षत्र आहेत त्यांच्याप्रमाणे जाणीव होते असं ते म्हणतात. आणि तसंच पुढे म्हणतात तथा अस्मिताया समापन्नम चित्तम. तसंच अस्मितेमध्ये समापन्न झालेलं चित्त म्हणजे बुद्धीमध्ये समापन्न झालेलं चित्त बुद्धिसंवित आणि अस्मितेमध्ये समापन्न झालेलं चित्त चित्तसंवित, अशा प्रकारचे दोन प्रवृत्ती भाष्यकार या ठिकाणी सांगतात असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून काही टीकाकारांनी स्पष्टपणे या ठिकाणी दोन संवित सांगितले आहेत, विशोका प्रवृत्ती आणि ज्योतिष्मान प्रवृत्ती. त्यामुळे त्यामध्ये गैर असं काही नाहीये. अर्थात या दोन्ही वेगवेगळ्या प्रवृत्ती सांगितल्या आहेत. अशा प्रकारचं विशदन काही टीकाकारांनी केलेलं आहे. तर वाचस्पती मिश्र यांचा समन्वय करतात. वाचस्पती मिश्र या ठिकाणी दोन्हीचा समन्वय करताना म्हणतात की विशोका ज्योतिष्मती एकच प्रवृत्ती आहे, ह्या दोन नाही आहेत, एकच प्रवृत्ती आहे. ते म्हणतात विगत शोका दुःखरहिता ज्योतिष्मती ज्योतिरस्या अस्ति इति ज्योतिष्मती प्रकाशरूपाः. म्हणजे आपण सुरुवातीला मी तुम्हाला असं सांगितलं की विशोकावस्था ही ज्योतिष्मान असायला पाहिजे. झोपेमधली विशोकावस्था या ठिकाणी उपादेय नाहीये किंवा ती लक्षित नाहीये.
किंवा बेशुद्धावस्थेमध्ये असलेली विशोकावस्था ती लक्षित नाहीये, तर ती ज्योतिष्मान विशोकावस्था या ठिकाणी जी लक्षित आहे. त्यामुळे ज्योतिष्मान विशोका अशी एकच प्रवृत्ती मानणं हे सुद्धा काही गैर नाहीये. आणि तशा प्रकारे वाचस्पती मिश्रांनी स्पष्ट निर्देश केलेला आहे की ही एकच प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती सांगितलेली नाहीये किंवा केवळ ज्योतिष्मान प्रवृत्ती सांगितली, तर दोन्हीचा समन्वय या ठिकाणी सांगितलाय. अशा प्रकारचं सूत्र विशदन, इंटरप्रिटेशन हे वाचस्पती मिश्रांच्या टीकेमध्ये सापडतं. असो, या ठिकाणी हृदय कमळाचं, हृदय पुंडरीके, हृदय पुंडरीक, हृदय कमळ याचं वर्णन जे आहे ते तंत्रोक्त असं म्हणता येतं. आणि ते वर्णन असं की हे अष्टदल कमल आहे. हृदय कमळ, हृदय पुंडरीक हे अष्टदल, 8 दलांचं कमळ आहे, 8 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि ते ऊर्ध्वमूल आहे. हे कमळ ऊर्ध्वमूल आहे आणि ते रेचक प्राणायामाद्वारा ऊर्ध्वमुखी होतं किंवा ऊर्ध्वमुखी करून त्या ठिकाणी चित्तधारणा सांगितली जाते, असा तंत्राचा या ठिकाणी अभिप्राय. आता भाष्यकार या ठिकाणी तथा अस्मिता या सापन्नम चित्तम वगैरे वगैरे जे म्हणतात आणि आपण ते पाहिलं, तर तसं म्हणताना ते अस्मितानुगत समाधी मधला चित्त परिणाम सांगतात. अस्मितानुगत संप्रज्ञात समाधी जी आहे त्यामध्ये चित्त कसं असेल, कसं असतं, कसं असायला हवे हे त्या ठिकाणी ते सांगतात. आणि म्हणूनच त्या ठिकाणी असं म्हणलं की अहम अस्मी किंवा मी असा आहे, ही जी साक्षात्कारवती वृत्ती त्या ठिकाणी योग्याला प्राप्त होते ती या समाधीमध्ये प्राप्त होत असते किंवा या प्रवृत्तीमध्ये प्राप्त होत असते. थोडं वार्तिकाकडे जर डोकालं, विज्ञान भिक्षूंच्या वार्तिकाकडे जर डोकालं, तर आपल्याला लक्षात येतं की हृदय पुंडरिका मधलं जे ते जे आलंबन आहे, त्या आलंबनानं जो बुद्धी संवितचा साक्षात्कार होतो, हृदय पुंडरिकामध्ये हृदय बुद्धी संवितचा साक्षात्कार होतो असं ते म्हणतात, तो एक विशोकावस्थेचा प्रकार आहे. थोडं वार्तिकाकडे जर डोकालं, विज्ञान भिक्षूंच्या वार्तिकाकडे जर डोकालं, तर आपल्याला लक्षात येतं की हृदय पुंडरिका मधलं जे ते जे आलंबन आहे, त्या आलंबनानं जो बुद्धी संवितचा साक्षात्कार होतो, हृदय पुंडरिकामध्ये हृदय बुद्धी संवितचा साक्षात्कार होतो असं ते म्हणतात, तो एक विशोकावस्थेचा प्रकार आहे. आणि दुसरा हा अस्मिता मात्र असा. आणि हे दोन्ही विशोका ज्योतिषमती प्रवृत्तीचे प्रकार असतात असं ते म्हणतात. आता असं बघा की रेचकोत्तर म्हणजे रेचकानंतर, उच्छ्वासानंतर हृदय कमळामध्ये जी धारणा सांगितली त्याद्वारा विशोका ज्योतिषमती अशी अवस्था असते. आणि पंचशिख कथनामध्ये अस्मिता संवित सांगताना तम अणुमात्रम आत्मानम असं म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अस्मितेलाच त्यांनी आत्मा म्हटलेला आहे. हा जो अस्मिता साक्षात्कार आहे, अस्मितानुगत संप्रज्ञाताचा प्रकार आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्या अस्मिता साक्षात्कारालाच त्यांनी आत्मा म्हटलेला आहे. तर या संदर्भामध्ये वार्तिकार असं म्हणतात की अस्मिता अहंकार नसून तो आत्मतत्वच त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी या प्रकरणामध्ये अस्मिता म्हणून जो उल्लेख आलाय तो अस्मिता म्हणजे अहंकार म्हणून मानण्याचं कारण नाही, बरोबर नाहीये ते, तर ते आत्मतत्वच आहे. अस्मितानुगत संप्रज्ञात समाधीमध्ये आत्मतत्वाचा साक्षात्कार होत असतो. हा प्रकार आपण संप्रज्ञात सूत्र प्रसंगी पाहिला. आणि म्हणून ते म्हणतात अस्मिता अत्र न अहंकार किंतु आत्मतत्वम असा तो खुलासा करून जातात. पण मग या भाष्यामध्ये योग भाष्यकार अस्मिता साक्षात्कार वगैरे सांगतात, तो आत्मसाक्षात्कार ठरल्यानं कृतार्थता येईल. असं आत्मसाक्षात्कार झाल्यावर योग्याला कृतार्थता येत असते. मग अशी कृतार्थता येईल आणि अशा शंकेचं समाधान करण्यासाठी वार्तिककार म्हणतात
की या ठिकाणी आत्मसाक्षात्कार ज्ञाननिष्ठ आहे आणि परवैराग्य प्रापणार्थ त्या ठिकाणी अभ्यास अपेक्षित आहे. अजून परवैराग्य प्राप्त व्हायचं असतं, अजून परवैराग्य हे प्राप्त व्हायचं असतं, तर प्रापणार्थ हा एक ज्ञानाविष्कार आहे, ज्ञानाचा आविष्कार आहे आणि त्याच्यापुढे परवैराग्य प्राप्त होणं हे अपेक्षित असतं आणि त्याच्यानंतर त्याद्वारा असंप्रज्ञात समाधीद्वारा आत्मसाक्षात्कार होणं हे अपेक्षित असतं, अजून शिल्लक असतं. या ठिकाणी कृतार्थता येईल असं म्हणण्याचं कारण नाही, कारण ह्याच्या पुढे एक टप्पा आहे. असो, आता गंधादी प्रवृत्तीमध्ये आपण शब्द प्रवृत्ती पाहिली, शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच प्रवृत्ती पाहिल्या. त्या प्रवृत्तीमध्ये चित्त हे विषयांतरी स्थैर्य पावतं. मनस स्थिती निबंधनी मनाला चित्ताला स्थैर्य येण्याचा प्रकार आहे तो विषयांतरामध्ये प्राप्त होत असतो. विषयांतरामुळे प्राप्त होत असतो कुठेतरी दिव्य गंध, दिव्य स्पर्श, दिव्य रूप, दिव्य शब्द याद्वारा चित्त शांत होत असतं. चित्ताला एक स्थिती प्राप्त होत असते, स्थैर्य प्राप्त होत असते होतं किंवा मनसस्थिती निबंधनीचा प्रकार हा विषयांतरामध्ये होत असतो. तर अस्मिता प्रवृत्तीमध्ये चित्त स्वतःच विषय होत असते असा विलक्षण प्रकार या ठिकाणी आहे. आलं का लक्षात? गतसूत्राचं जर थोडं स्मरण केलं तिथल्या एकूण विवेचनाचं तर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी उदात्त निसर्ग, उदात्त हिमालय, उदात्त गंगोत्री, उदात्त गोमुखी या ठिकाणी विषयांतरामध्ये चित्त स्थिर पावतं, स्थिर स्थावर होतं. पण या ठिकाणी अस्मिता प्रवृत्तीमध्ये चित्त स्वतः विषय बनतं, स्वतःलाच स्वतःचा विषय बनवतं असा एक विलक्षण प्रकार या ठिकाणी शास्त्रकार सांगतात. विज्ञान भिक्षूंचं असं मत आहे की अस्मिता संवित यामुळं शोकरहित अशी अवस्था येते आणि असा जो सूत्राचा आशय आहे, हा जो सूत्राचा आशय आहे की अस्मितानुगत किंवा अस्मिता प्रवृत्तीद्वारा शोकावस्था येते, हे जे शास्त्र या ठिकाणी सांगतं त्याला छांदोग्य उपनिषदामध्ये आधार आहे असा विज्ञान भिक्षू निर्देश करतात. छांदोग्य उपनिषदामध्ये आत्मविद शोक हा तरुण जात असतो, आत्मविद हा शोक तरुण जात असतो अशा प्रकारचं वर्णन उपनिषदामध्ये आलंय. तरति शोकम आत्मविद असं छांदोग्य उपनिषदामध्ये 7व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. या श्रुतीशी संबंध लावून पंचशिख सूत्राचा या सूत्राशी संबंध लावून आणि त्या संदर्भामध्ये एक उदाहरण देऊन तमनुमात्र आत्मानम वगैरे जे आहे त्या पदाला साथीला घेऊन अस्मिता म्हणजे आत्मा असा अर्थ विज्ञान भिक्षू करतात. म्हणजे अस्मिता म्हणजे या ठिकाणी आत्मा आहे, कारण आत्म्याद्वारा शोक तरला जातो, तसा या ठिकाणी अस्मिता प्रवृत्तीमध्ये शोक तरला जातो असा जो शास्त्राचा अभिप्राय आहे त्यानुसार अस्मिता प्रवृत्ती म्हणजे एक आत्मसाक्षात्काराचा प्रकार आहे असं ते आग्रहाने प्रतिपादन करतात. पण या ठिकाणी असं सांगावं वाटतं की छांदोग्य उपनिषदामधलं शोकतरण जे आहे ते आत्यंतिक शोकतरण आहे. आत्यंतिक शोकतरण त्या ठिकाणी सांगितलंय, मोक्षातलं शोकतरण सांगितलंय, पण या ठिकाणचा प्रकार तो नाहीये. ही एक अवस्था आहे, ती अवस्था हटली की पुन्हा शोकाचे तरंग येणार. त्यामुळे तसं छांदोग्य उपनिषदाशी त्यांनी संबंध लावून शोकतरण या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आत्मविदच्या प्रकरणात येतं आणि या ठिकाणी पण ते येत असल्यामुळे ते आत्मविद संदर्भात येतं असं म्हणण्यामध्ये दोन्हीला एकीकृत करणं हे शास्त्रशुद्ध नाहीये असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. केवळ एक चित्त स्थैर्याचा उपाय म्हणून या ठिकाणी हा प्रकार आलाय. म्हणजे ही एक शोकरहित प्रकाशमय अशी चित्ताची अवस्था आहे आणि चित्ताला एक तशा प्रकारचं आलंबन आहे असं या ठिकाणी शास्त्र सांगतंय, असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पण विज्ञान भिक्षूंच्या विशदनामध्ये या ठिकाणी
अशा प्रकारचं अनुसंधान राहिलेलं नाही, ते तुटलेलं आहे. असो, एकूण काय तर तंत्रानुसार रेचक प्राणायामाद्वारा हे जे हृदय पुंडरीक हृदय कमळ आहे ते फुलतं, ते उघडतं असं म्हटलं गेलं. रेचक प्राणायामाद्वारा इंद्रिय, मन, ऐंद्रिक संवेदना यांना एक प्रकारे प्रतिप्रसव प्रक्रियेमध्ये लोटलं जातं. आलं का लक्षात? हा जो रेचक प्राणायाम आहे, उच्छ्वास प्राणायाम आहे, त्याच्यामध्ये इंद्रिय, मन, चित्त यांना एक प्रतिप्रसव परिणाम प्राप्त होत असतो. आणि या प्रक्रियेमध्ये हृदयस्थानामध्ये त्यांना उपसंहृत केलं जातं. त्यांचा उपसंहार हृदयस्थानामध्ये होतो आणि त्यामुळे शोकरहित पण ज्योतिष्मान अशी एक प्रवृत्ती, अशी एक अवस्था ही प्राप्त होत असते, असं या ठिकाणी योगशास्त्राला सांगायचं आहे. या ठिकाणी चित्त निस्तरंग मोहधरी कल्प होतं. सागराप्रमाणे, अथांग विशाल अनंत सागराप्रमाणे चित्त होत असतं, असं या ठिकाणी शास्त्रकार आपल्याला सांगतात. आणि ती एक तशा प्रकारे एक समापत्ती प्राप्त होत असते. हा योग असं त्या ठिकाणी चित्त हे होतं आणि स्फटिकवत होतं त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्योती प्रगल्भ अशी जे चंद्र सूर्य मणी यांच्या प्रभाकाराला ते प्राप्त होतं. त्यांची जी प्रभा आहे, चंद्र सूर्य मणी हिरे यांची जी प्रभा आहे, त्या प्रभेला चित्त प्राप्त होत असतं. म्हणजे चित्ताची जाणीव एखाद्या लखलखणाऱ्या हिऱ्याप्रमाणे, ताऱ्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, सूर्याप्रमाणे होत असते, असं या ठिकाणी शास्त्रकार आपल्याला सांगतात. आणि हा एक प्रकार किंवा निस्तरंग मोहधरी कल्प शांत अनंत असा महासागर अशा स्वरूपामध्ये अस्मितेचा बोध होतो, असं या ठिकाणी शास्त्रकार सांगतात. ही जी अवस्था आहे, प्रकाशमान, ज्योतिषमान, बुद्धिसंवित, चित्तसंवितची किंवा मोहोदधी कल्प अशी जी अवस्था आहे, त्याचं जर थोडस मनोवैज्ञानिक विश्लेषण मांडायचं म्हटलं तर असं म्हणता येतं, ही एक चित्ताची अवस्था असते की चित्त हे जागृतावस्थेमध्ये असतं, सचेतावस्थेमध्ये असतं, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे राग आणि द्वेष यांचे बारीकशे बुदबुद सुद्धा नसतात. बारीकचं वलय सुद्धा त्या ठिकाणी नसतं. आलं का लक्षात? राग आणि द्वेष यांचा बारीकसा बुडबुडा सुद्धा त्या ठिकाणी नसतं, बारीकचं स्पंदन सुद्धा त्या ठिकाणी नसतं. अशी जी चित्ताची अवस्था असते तीच विशोका ज्योतिष्मान अवस्था असते, असं थोडं मनोवैज्ञानिक स्तरावरनं या अवस्थेचं वर्णन सांगता येतं, वर्णन करता येतं. अर्थात चित्ताला कुठल्याच प्रकारचे पोचे पडत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे जे या विकृती आहेत, यांच्या या कुठल्याही विकृतींची त्या ठिकाणी पोच नसते किंवा त्याद्वारा या चित्ताला कुठल्याही प्रकारे पोचा पडत नाही. आलं का लक्षात? आणि त्या अर्थाने चित्त एका विशुद्धावस्थेमध्ये असतं, कृती निर्मुक्त अशा अवस्थेमध्ये असतं, असं आपल्याला निश्चित म्हणता येतं. अर्थात या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विकृती धर्म नसतात, अर्थ विपर्यास नसतात, आकृती विपर्यास नसतात, आणि हे चित्त साक्षात्काराला योग्य असतं. कुठलाही तत्व साक्षात्कार अशा चित्तामध्ये होऊ शकतो. आलं का लक्षात? म्हणजे स्वच्छ आरसा, स्वच्छ स्फटिक, स्वच्छ काच याद्वारा आपल्याला जसं एक योग्य ज्ञान होतं. काचेमध्ये कुठल्याही प्रकारे ज्याला डिस्टॉर्शन म्हणतात, विकृती नसेल, सरळ आणि समसमान पृष्ठभागाची जर काच असेल तर आपल्याला समोरची वस्तू आहे तशी दिसते, किंवा स्फटिक. तर या ठिकाणी चित्त हे स्फटिकवत होत असतं, म्हणजे स्वच्छ स्फटिक, आणि त्यामुळे साक्षात्कार योग्य असं हे अंतःकरण बनतं. म्हणजे ही विशोका ज्योतिषमान अवस्था जी आहे ती योग भूमीमध्ये योग प्रत्यक्षाला, योगज प्रत्यक्षाला अत्यंत मूलभूत अशी कारक गोष्ट आहे, मूलभूत आवश्यकता आहे. अशा स्फटिकवत झालेल्या चित्तामध्येच कुठलेही तत्व साक्षात्कार हे योग्यपणे, यथार्थपणे
होत असतात, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विपर्यास नसतात, अर्थविपर्यास नसतात, आकृती विपर्यास नसतात. आणि याच्या तुलनेनं म्हणजे ह्याला समापन्नावस्था म्हणतात. आलं का लक्षात? समापन्नतेला योग्य अशी अवस्था असते. समानाकार घेण्याला योग्य असे चित्त असतं. कुठल्याही तत्वाला समानाकारता घेण्याला योग्यता प्राप्त होते, या ठिकाणी होत असते. एरवी चित्त हे असमापन्नावस्थेमध्ये असतं असं म्हणावं लागतं. आता ही जी तुलनेने सर्वसामान्यपणे असणारी असमापन्नावस्था जी असते, तुलनेने असमापन्नावस्था जी असते, त्यावेळेला या ठिकाणी आकृती विपर्यास असतात, अर्थ विपर्यास असतात. आणि या ठिकाणी वस्तू ज्ञान जे होतं, बुद्धीमध्ये वस्तू ज्ञान जे होतं, ते ज्ञान मेंदूतल्या ज्याला प्रवृत्तक द्वय, टू प्रॉपेलर्स म्हणतात, त्यांच्याद्वारा होत असतं. असं आहे की मेंदूला एकतर सवितर्क प्रत्यक्ष होतं, त्याची संवेदना होते, आणि त्यामागे राग द्वेष यांच्याद्वारा वस्तुविषयांना आकार दिला जातो. आपल्यामध्ये रागद्वेष असल्यामुळे वस्तूचा रंग बदलतो. आपल्यामध्ये राग असेल तर वस्तू गुलाबी भासते, कुठलीही वस्तू गुलाबी भासते. आलं का लक्षात? आणि आपल्यामध्ये द्वेष असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट काळी भासते, काळी दिसते. म्हणजे वस्तू विपर्यास हा होत असतो, अंतःकरणामध्ये होत असतो. म्हणजे आपल्याला जे वस्तू ज्ञान होतं ते राग सापेक्षतेनं होतं. आलं का लक्षात? राग सापेक्षतेनं आपल्याला वस्तू ज्ञान होतं. आणि आपल्याला जर अजिबात चित्तामध्ये राग नसेल तर काही वेळा आपल्याला समोरची वस्तू असून दिसत नाही, समोरची वस्तू असून दिसत नाही. अर्थात वस्तू ज्ञान जे आहे, सविकल्पक असे जे वस्तूचं ज्ञान होत असतं आपल्याला, ते राग सापेक्षतेनं होतं. आणि आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला, आपण जर चित्त रागाने भारित असेल, चित्त मोहग्रस्त असेल, तर वाईट गोष्टी चांगल्या भासतात, चांगल्या गोष्टी वाईट भासतात. हा आपला अनुभव आहे. यालाच आपण मोह म्हणतो. माणसाला मोह झाल्यानंतर चांगली गोष्ट वाईट दिसते, वाईट गोष्ट चांगली दिसते. चांगली गोष्ट सोडून देतो, वाईट गोष्ट करत जातो. ह्याचं कारण त्याला वस्तू विपर्यास त्या ठिकाणी होत असतो, मोहामुळे. तसंच रागामुळे होतं. एखाद्या वस्तूबद्दल जर राग असेल तर राग असल्यामुळे, म्हणजे त्या वस्तूबद्दल लोभ असल्यामुळे, अतिरिक्त प्रेम असल्यामुळं आपल्याला वस्तू विपर्यास होतो. ती वस्तू आहे तशी दिसत नाही, दिसावी तशी दिसत नाही. तसंच द्वेषाच्या बाबतीत एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला जर द्वेष असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला द्वेष असेल, तर आपल्याला त्याचे गुण दिसत नाहीत, दोष दिसतात. काही वेळेला गुण सुद्धा दोषात्मक दिसतात. असा वस्तू विपर्यास घडण्याचा प्रकार हा रागद्वेषामुळे घडत असतो. आणि त्यामुळे आपल्याला कधीच यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. पण या ठिकाणी शोका ज्योतिषमती ही अवस्था म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हे गर्भित आहे की राग द्वेष विरहित असं ते चित्त आहे, त्याला कुठल्याही प्रकारे त्या चित्ताला पोचे पडत नाहीत. हे असं स्वच्छ, डेंटलेस, स्पॉटलेस क्रिस्टल असं ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारे हे एक स्फटिक असतं. निर्मळ असं स्फटिक असतं. आणि त्यामुळे वस्तू साक्षात्कार, विषय साक्षात्काराला ते योग्य असतं असं या ठिकाणी योग मनोविज्ञान आपल्याला सांगत असतं. आणि असा या ठिकाणी सिद्धांत पक्ष आहे की रागाला अनुसरून आपलं ज्ञान होत असतं. हे आता आपण पाहिलंच. आणि हा याचा सैद्धांतिक पक्ष मांडताना सूत्रकार 4थ्या पादामध्ये म्हणतात, तद उपराग आपेक्षित्वा चित्तस्य वस्तू ज्ञाता ज्ञातम. रागाच्या संदर्भामध्ये त्याच्या प्रभावाखाली आपल्याला वस्तूचं ज्ञान आणि वस्तूबद्दल अज्ञान हे होत असतं. म्हणजे वस्तूमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्ञात असतात, काही गोष्टी अज्ञात असतात. ह्याचं कारण आपल्यामध्ये जो राग असतो, राग म्हणजे मराठी राग नाही, संस्कृत राग, शास्त्रीय संकल्पनेचा राग, लोभ, मोह, त्या अनुषंगानं त्याला अनुरूप
अशा प्रमाणामध्ये आपल्याला ज्ञान होत असतं. असा सैद्धांतिक पक्ष सूत्रकार स्वतः 4थ्या पादामध्ये, कैवल्य पादामध्ये सांगणार आहेत. तर या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा की राग द्वेष निरपेक्ष असं जे चित्त असतं त्या ठिकाणीच परिपूर्ण यथार्थ ज्ञान होऊ शकतं. असो, एकूण काय तर ज्ञान आणि साक्षात्कारातला फरक या ठिकाणी आपल्याला दिसतो. रागद्वेष सापेक्षतेने होणारी संवेदना हे ज्ञान असतं आणि त्याचा आपण आज उदो उदो करतो. पण रागद्वेष विनिर्मुक्त चित्तामध्ये जे काही संवेदना होत असते त्याला साक्षात्कार असं योगशास्त्र म्हणतं. योगशास्त्रामध्ये या पृथक संकल्पना आहेत, ज्ञान आणि साक्षात्कार. ज्ञान म्हटल्यानंतर चित्तामध्ये मल आहे, त्या ठिकाणी विषय विपर्यास आहे, अर्थ विपर्यास आहे. साक्षात्कार म्हटल्यावर त्या ठिकाणी कुठलाच विपर्यास नाही आहे. ह्याचं कारण त्याचं करण जे चित्त आहे ते स्फटिकवत आहे, निर्मळ स्फटिकवत आहे, अस्खलित अशा स्फटिकाप्रमाणे, ज्याला सूत्रकार पुढे अभिजात मणी म्हणतात. अभिजात असं स्फटिक म्हणजे हे चित्त बनतं त्या ठिकाणी. अर्थात त्यामुळे ज्ञान आणि साक्षात्कार यातला भेदही या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. ह्याचं कारण साक्षात्कारासाठी विशोका ज्योतिष्मान अशी प्रवृत्ती हवी. या सूत्र संदर्भात ही गोष्ट सांगितली ती एवढ्यासाठी की ही विशोका ज्योतिष्मान प्रवृत्ती चित्तामध्ये आल्याखेरीज आपल्याला कारभूमी प्राप्त होत नाही, केवळ ज्ञानभूमी प्राप्त होत असते. असो, आता ही जी विशोका प्रवृत्ती आहे किंवा ज्योतिष्मान प्रवृत्ती आहे किंवा विशोका ज्योतिष्मान प्रवृत्ती या ठिकाणी सत्व प्राकर्ष असतं, हे सांगण्यासाठी काही मोठी शास्त्रीय उठाठेव करावी लागत नाही. या ठिकाणी आणखीन एक तांत्रिक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आपण पाहिलं की रेचकोत्तर किंवा रेचक प्राणायाम या ठिकाणी सांगितलाय, हृदय पुंडरीकासाठी सांगितलाय. योगतंत्रामध्ये हृदय पुंडरीक उघडण्यासाठी जे अधोमुखी कमळ आहे ते उघडण्यासाठी रेचक प्राणायाम सांगितला गेला आणि त्याद्वारा हृदय पुंडरीक हे उघडत असतं आणि त्या ठिकाणी बुद्धिसंवित आणि चित्तसंवित यांची प्राप्ती होत असते, असा योगशास्त्राचा अभिप्राय आपण पाहिला. आणि त्या गोष्टी सत्व प्राकर्षामध्ये होत असतात असंही आपण पाहिलं. आता या ठिकाणी हा प्रकार लक्षात घ्या की रेचक प्राणायामाद्वारा सत्ववृद्धी होत असते. हा प्रकार आपण प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणास या सूत्रप्रसंगी पाहिला. तो भाग या ठिकाणी थोडासा आठवायला पाहिजे. आपण असं पाहिलं की रेचक प्राणायाम जो आहे, उच्छ्वास प्राणायाम जो आहे, त्याद्वारा अंतःकरणातला मल ह्याचं निस्सारण होत असतं, अंतःकरणातल्या मलाचं विसर्जन होत असतं. अंतःकरणातला जो मल आहे त्याचं या ठिकाणी वमन होऊ शकतं किंवा वमन होत असतं किंवा त्याचं उत्सर्जन आणि विसर्जन होत असतं. अर्थात या विसर्जनामुळे अंतःकरणाची शुद्धी कशी होते हे आपल्याला सहज आणि त्यामुळे शास्त्रामध्ये असं निक्षून सांगितलंय की अस्मिता संवित ह्याची जाणीव पूरकोत्तर होत नसते तर रेचकोत्तर होते. याचं एक कारण म्हणजे रेचकामध्ये अशुद्धीचं निस्सरण होत असतं, निस्सारण होत असतं, विसर्ग होत असतो, विसर्जन होत असतं. आलं का लक्षात? रेचक प्राणायामाद्वारा अशुद्धी बाहेर टाकल्या जातात, अशुद्धींचं विसर्जन होतं, अशुद्धींचा या ठिकाणी विसर्ग असतो आणि त्यामुळे सत्व प्राकर्ष याची जी प्रक्रिया आहे ती बलान्वित होते असं आपल्याला सहज लक्षात येतं. त्यामुळे योग मनोविज्ञानातला एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्या लक्षात घेतला पाहिजे की पूरकोत्तर किंवा पूरक प्राणायामाद्वारा जी चित्ताला एखादी जरी प्रवृत्ती प्राप्त होत असली, आलं का लक्षात, जरी प्रवृत्ती प्राप्त होत असली, प्रवृत्ती म्हणजे या ठिकाणी आपण म्हणलं विषयवती प्रवृत्ती, तशी या ठिकाणी विशोका प्रवृत्ती, ज्योतिष्मान प्रवृत्ती वगैरे जे म्हटलं, तर तशी जर पूरक प्राणायामाद्वारा एखादी जर प्रवृत्ती प्राप्त होत असेल की ज्याद्वारा चित्त उदात्त होतं, शांत होतं, स्थिर स्थावर होतं, स्थिती निबंधित
होतं, असं जरी होत असलं तरी ती विशोका प्रवृत्ती नसते, ज्योतिषमान प्रवृत्ती नसते. कारण विशोका प्रवृत्ती आणि ज्योतिषमान प्रवृत्तीसाठी रजतम गुणांचं विसर्जन हे व्हावं लागतं, त्यांचं उत्सर्जन व्हावं लागतं, त्यांना विसर्ग प्राप्त व्हावा लागतो आणि तो पूरक प्राणायामाद्वारा होत नसतो, तो रेचक प्राणायामाद्वारा होत असतो. आणि दुसरा भाग म्हणजे रेचक प्राणायामाद्वारा हृदय कमळ हे उघडत असतं. असा तंत्राचा निर्देश आणि योगशास्त्राने जो मान्य केलेला आहे. पूरक प्राणायामामध्ये हृदय बंद होत असतं. थोडासा नव्यविद्या विभूषित लोकांनी या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रकार असा आहे की आपल्याला पूरक प्राणायामामध्ये आपली छाती विस्तृत झालेली जाणवते, छातीचा विस्तार जाणवतो. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला छातीचा विस्तार आणि फुफ्फुसांचा विस्तार झालेला जाणवतो आणि होत असतो, त्यावेळेला हृदय कमळ हे मिटत असतं, असं योगशास्त्र आणि तंत्रशास्त्र सांगतं. हा एक तांत्रिक भाग अभ्यासकाने आणि साधकाने लक्षात घेण्यासारखा आहे. आलं का लक्षात? पूरक प्राणायामामध्ये आपली कल्पना अशी असते की आपलं हृदय कमळ उघडतं, पण पूरक प्राणायामामध्ये जे काय उघडतं ती छाती असते, जे काय उघडतं ते फुफ्फुस असतं. आणि विलक्षण प्रकार असा की त्याच वेळेला हृदय कमळ हे मिटत असतं. ही तांत्रिक आणि योगशास्त्रीय वास्तवता आहे. साधकांनी हा लक्षात घेण्यासारखा प्रकार आहे. आणि ज्या वेळेला उच्छ्वासामध्ये आपल्याला असं वाटतं की आपली छाती आणि फुफ्फुस ही आकुंचन पावत आहेत, त्यावेळेला जे आकुंचन पावत असतं ते हृदय कमळ नसतं, जे आकुंचन पावत असतं ती छाती असते आणि ते फुफ्फुस असतं. आणि त्याच वेळेला हृदय कमळ हे प्रसारित होत असतं. असा विलक्षण एक तांत्रिक प्रकार या संदर्भामध्ये सांगावासा वाटतो. कारण तंत्राने या ठिकाणी निक्षून सांगितलं की रेचक प्राणायामाद्वारा हृदय कमळ उघडत असतं. म्हणजे दोन गोष्टी घडून जातात. रेचक प्राणायामामध्ये अशुद्धींचं निस्सारण होतं, अशुद्धींना त्यांचा विसर्ग होतो, अशुद्धींचं विसर्जन होतं. त्याचप्रमाणे हृदय कमळ उघडतं. हृदय कमळ उघडल्यानंतरच चित्त संबित होणार, हृदय संबित होणार. हृदयाच्या त्या हृदय कमळामध्ये आपल्याला अंतस्थ दृष्टी मिळू शकणार. मिटलेल्या कमळामध्ये आपल्याला कमळ दिसत नसतं, उघडलेल्या कमळ दिसतं. त्यामुळे रेचक प्राणायामामध्ये हे कमळ उघडतं असं तंत्राचा निर्देश आहे, असा योगशास्त्राचा निर्देश आहे. आणि त्यामुळे चित्त संबित, बुद्धी संबित किंवा ही जी विशोका प्रवृत्ती आहे, ज्योतिषमान प्रवृत्ती आहे, त्या ठिकाणी त्या गुह्य आणि गोड अशा हृदय कमळाचा अंतःसाक्षात्कार किंवा त्याच्यामध्ये अंतर्गमन होण्याची शक्यता असते. याचं कारण हृदय कमळ उघडत असतं. आणि त्याच वेळेला अशुद्धींचं निस्सारण त्या ठिकाणी होतं, अशुद्धींचा विसर्ग होतो, अशुद्धींचं त्या ठिकाणी विसर्जन हे होत असतं. असो, पण एक या ठिकाणी सर्वसामान्यपणे अभ्यासकानं विशोका ज्योतिषमती यांचा समन्वय हा मानला पाहिजे. आणि तो समन्वय समजणं आवश्यक आहे. कारण अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विशोका पण अज्योतिष्मान अशी अवस्था आपल्याला झोपेमध्ये प्राप्त होते आणि ती उपादेय नाहीये. विशोका पण अज्योतिष्मान अशी अवस्था बेशुद्धावस्थेत प्राप्त होते, पण ती या ठिकाणी उपादेय नाहीये. अर्थात सुषुप्ती अवस्था या ठिकाणी गणली जाऊ नये म्हणून या दोन्हीचा अन्वय, दोन्हीचा समन्वय हा अभ्यासकानं मानणं हे फार महत्वाचं आहे. आता विशोका म्हणजे शोकराहित्य असा एक आपण अर्थ पाहिला. आणि या तात्पर्यानं शोक हा ज्या रजोगुणाचा परिणाम आहे त्याचं व्यावर्तन हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आलं का लक्षात? विशोका म्हणजे शोकराहित्य, शोकाचं कारण रजोगुण. रजोगुण हा दुःख सर्जक आहे असा सांख्याचा, गीतेचा सिद्धांत आहे. रजसस्तु फलम दुःखम असा गीतेचा सिद्धांत आहे. रजसस्तु फलम दुःखम अर्थात शोक आणि दुःख हे सगळे रजोगुणाचे फलव्यापार आहेत. अर्थात विशोका म्हटल्यानंतर रजोगुणाचा विसर्ग झाला त्या ठिकाणी, रजोगुणाचं व्यावर्तन हे त्या ठिकाणी झालं.
तसंच ज्योतिषमती म्हणजे ज्योतिषमान अवस्था म्हणजे प्रकाशमान अवस्था म्हणजे प्रकाश प्राकर्ष्य, यामध्ये तमोगुणाला विसर्ग असतो हेही स्पष्ट होतं. कारण तमोगुण हा अंधकारमय आहे. प्रकाशाचा प्रतिपक्ष म्हणून तमोगुण हा सांगितला जातो आणि त्यामुळे ज्योतिषमान अवस्थेमध्ये तमोगुणाचं व्यावर्तन हे स्पष्ट आहे. अर्थात रजतमो गुणांच्या व्यावर्तनामध्ये सत्वगुणाचं प्राकर्ष्य असतं हे सहज कळू शकतं, पटू शकतं. अर्थात सत्वगुण आणि त्याला अन्वित असणारा प्रकाश, सत्वगुण आणि त्याला अन्वित असणारी दुःख शून्यावस्था, दुःख विनिर्मुक्तावस्था, या सगळ्या या ठिकाणी परिगणित आहेत. तर गुणसिद्धांताच्या संदर्भामध्ये आपल्याला याचं विश्लेषण हे अशा प्रकारे सांगता येतं. आणि हे जे सत्वोत्कट असं अंतःकरण असतं, त्या अंतःकरणामध्येच ज्ञान प्राप्त होत असतं असाही एक शास्त्राचा सिद्धांत आहे. गीतेमध्ये म्हटलंय सत्वात संजायते ज्ञानम, सत्वामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होत असते, ज्ञानाचा आविर्भाव होत असतो, असा गीतेचा सिद्धांत आहे. हा आपण गुणत्रयांच्या संदर्भामध्ये विश्लेषणाचा प्रकार आता पाहिला. आणि साक्षात्कार शास्त्रानुसार सुद्धा हा लागू पडतो. आपण पूर्वी असं पाहिलं की रागद्वेष निरपेक्ष ज्ञानानुभव तो साक्षात्कार, तो सुद्धा या सूत्र आहे. रागद्वेष विरहित आणि त्यांच्या व्यावर्तनामध्ये होणारी जी संवेदना असते ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि त्याद्वारा अस्मिता समापन्न चित्ताची जाणीव ही होत असते असं शास्त्र या ठिकाणी सांगितलं जातं, शास्त्र सांगतं. अर्थात त्या अस्मिता समाधीद्वारा पुरुष ज्ञान होतं ही गोष्ट समजते. कारण अस्मिता समाधीमध्ये मी असा आहे याची जाणीव होते, मी असा स्वरूपतः आहे अशी जाणीव होते, मी असा निरुपाधिक अवस्थेमध्ये असा आहे याची जाणीव होते. म्हटल्यानंतर ते पुरुष ज्ञान असतं, आत्मज्ञान असतं, असं हे पवित्र ज्ञान असतं. हाही प्रकार या गुणत्रयाला अनुसरून, गुणत्रय विश्लेषणाला अनुसरून असतो आणि त्याची सुसंगतता या ठिकाणी आपल्याला स्पष्ट जाणवते. आणि हा जो अवस्था विशिष्ट आत्मविषयक अनुभवाचा प्रकार या सूत्रात सांगितला आहे की अस्मिता समापन्नतेद्वारा समापन्नावस्थेमध्ये ज्याला स्टेनलेस, टेंटलेस, स्पॉटलेस, डॉटलेस, ब्लेमिशलेस, क्लासलेस, कास्टलेस, स्टेटसलेस, जेंडरलेस, रिलेशनलेस, पेनलेस, प्लेजरलेस असं म्हणता येईल अशी अवस्था असते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उपाधी ही अंतःकरणामध्ये नसते. आलं का लक्षात? न गुण, न लिंग, न भेद, न जाती हा कुठलाही प्रकार या ठिकाणी संभवत नाही. आणि म्हणूनच ही एक योगाची विशिष्ट अवस्था आहे. योगावस्थेमध्ये साधकाला अनुभूयमान अशी ही अवस्था असते की ज्या ठिकाणी त्याला अशी जाणीव होऊ शकते की आपण ना कोणाचे बाप, ना कोणाचे पुत्र, ना कोणाचे मित्र, ना कोणाचे सेवक, ना कोणाचे स्वामी. नो बडी इज नो बडी किंवा एनीबडी इज नो बडी किंवा एव्हरीबडी इज नो बडी अशी ही विलक्षण अवस्था योग मनोविज्ञानामध्ये अनुभवाला येत असते. आणि तो प्रकार या सूत्रामध्ये संग्रहित आहे. अर्थात या अवस्थेसाठी प्राणायामाचा जो कार्यभाग आहे तो विलक्षण महत्वाचा आहे. हे प्राणायामाद्वारा हा प्रतिप्रसवाचा मार्ग आणि तोही उच्छ्वास प्राणायामाद्वारा हा प्रतिप्रसवाचा मार्ग संभवतो. आणि ह्या उच्छ्वास प्राणायामाचं हे एक फार मोठे योगदान आहे की साधकाला कमीत कमी उपाधीनी युक्त किंवा पूर्णपणे उपाधीनी विनिर्मुक्त अशी अवस्था ही अधिकार वशात प्राप्त होत असते. अधिकार जर तोकडा असेल तर बऱ्याच उपाधी सुटलेल्या स्वरूपात आपल्याला आपलं ज्ञान होतं.
पण जर अधिकार मोठा असेल तर पूर्णपणे उपाधी विनिर्मुक्त अशा अवस्थेमध्ये आपल्याला स्वतःची जाणीव होत असते. आणि योग साधकांनी थोडासा या ठिकाणी विचार करण्यासारखा प्रकार आहे तो असा की ज्या वेळेला आपण सकाळी सुषुप्त्यावस्थेमधून जागृत अवस्थेमध्ये येत असतो, तो जो आद्य क्षण आहे, हा तो पहिला जो क्षण आहे, त्या क्षणामध्ये आपण कोण असतो, आपण कोणाचे कोण असतो, आपण कोणाचेही कोणी नसतो. म्हणजे बऱ्याच अंशामध्ये आपल्याला उपाधी विनिर्मुक्त अशी स्वतःची त्या ठिकाणी होत असते. आपल्याला त्या ठिकाणी नो क्लास, नो कास्ट, नो जेंडर, नो क्रीड, नो स्टेटस अशी एक अवस्था असते. आणि त्याची जाणीव ही योग साधकाला थोड्याशा अनुसंधानानं प्राप्त होत असते. शंकराचार्यांनी याच्याबद्दल असं म्हटलंय की सुषुप्तीचा पडदा पडण्यापूर्वीचा क्षण आणि सुषुप्तीचा पडदा उठण्यानंतरचा पहिला क्षण, या क्षणामध्ये आपल्याला आपल्या चैतन्याची जाणीव ही बऱ्याच अंशी होऊ शकते आणि होत असते. आलं का लक्षात? कारण शेवटी आपण चैतन्य स्वरूप आहोत आणि ह्याची आपल्याला जाणीव जागृतीच्या अंतिम क्षणामध्ये आणि सुषुप्तीच्या आद्य क्षणामध्ये त्या दरम्यान होत असते. आणि सुषुप्तीचा अंतिम क्षण आणि जागृतावस्थेचा आद्य क्षण ह्याच्या दरम्यान मध्ये होत असते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्याला झोप लागण्यापूर्वीचा अव्यवहित पूर्वीचा क्षण आणि झोप संपून जागृतावस्था येण्याचा अव्यवहित उत्तर क्षण जो आहे, त्या क्षणामध्ये आपल्याला निरुपाधिक स्वची जाणीव होते, निरुपाधिक स्वतःची जाणीव होते. त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे जातपात, लिंग किंवा कुठल्याही प्रकारचं ज्याला स्टेटस म्हणतात, ना कोणाचे बाप, ना कोणाचे पुत्र, ना कोणाचे मित्र, ना कोणाचे धनी, ना कोणाचे सेवक, अशी जी अवस्था असते, निरुपाधिक अवस्था किंवा त्याला जवळची अवस्था असते, त्याची जाणीव प्रत्येकाला होऊ शकते. आणि ही अनुभूती जास्त विशुद्ध स्वरूपामध्ये रेचक प्राणायाम मध्ये होत असते, असं तंत्राचं मत आहे, योगशास्त्राचं मत आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की आपली स्वतःबद्दलची जी आपली कल्पना होती की मी जाड आहे, बारीक आहे, उंच आहे, बुटका आहे, निरोगी आहे, अनारोगी आहे आणि हुशार आहे, बुद्धिवान आहे, अल्पज्ञ आहे, अग्नी आहे, सर्वज्ञ आहे, असं शरीर, मन, बुद्धी किंवा शरीर आणि अंतःकरण याच्या संदर्भातून आपल्याला स्वतःची जी जाणीव होत असते ती किती हास्यास्पद असते, ह्याची अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी येते. आपण चैतन्य मात्र आहोत ही जाणीव त्यावेळेला होते. आणि त्यावेळेला हे सगळे पूर्वीचे विकल्प किती हास्यास्पद आहे त्याची जाणीव होते. या ठिकाणी एक उपनिषदामध्ये आलेलं आत्म्याचं आत्मचरित्र स्फूर्त ते या ठिकाणी उद्धृत करावं असं वाटतं. सर्वसारोपनिषदामध्ये काही मनोवेधक अशी वचन आहेत. त्या ठिकाणी असं म्हटलंय, न एव भवाम्यहं देहो न इंद्रियाणि दश एव तु न बुद्धी न मनः शश्वन्न अहंकारस एवच. म्हणजे मी अनुत्पादित आहे, मला जन्म नाहीये. आम्ही अनुत्पादित असल्यानं मी दश इंद्रिय यांच्या सही नाही, ते माझं रूप नाही, माझं रूप बुद्धी नाही, मन नाही आणि नित्य असा तो अहंकारही नाही. पुढे म्हटलंय, अप्राणो हि अमनः शुभ्रो बुद्धी आदीनां हि सर्वदा साक्षहं सर्वदा नित्यश चिन्मात्रो अहम न संशयः. याचा अर्थ असा की मी सदा प्राणविना, तनुविना शुद्ध स्वरूप आहे, बुद्धीशिवाय मी साक्षी आहे आणि नेहमी चित स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, हे निसंशय. त्यानंतर
नाहं कर्ता न एव भोक्ता प्रकृतैः साक्षीरूपकः अत्सन्निधात प्रवर्तन्ते से देहाया अजडा इव. म्हणजे मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, केवळ प्रकृतीचा साक्षी आहे आणि समीपत्वामुळं देह आदींना माझ्या सचेतपणाचा आभास होतो आणि ते तशी क्रिया करतात. नंतर पुढे म्हटलंय स्थाणोर नित्य सदानंद शुद्धो ज्ञानमयो अमलः आत्मा अहम सर्वभूतानां विभू साक्षी न संशय. मी स्थिर नित्य आनंदरूप ज्ञानमय निर्मळ आत्मा आहे आणि सगळ्या प्राणींचा साक्षीरूप आहे हे निसंशय. त्यानंतर खरोखर मार्मिक असं आत्मचरित्र येतं. त्या ठिकाणी असं म्हटलंय नाहम देहो जन्म मृत्यू कुतो मे. आता मी देहच नाही तर मला जन्म मृत्यू कुठे कसा असणार, कुठून असणार. नाहम देहो जन्म मृत्यू कुतो मे न अहम प्राणः क्षुत पिपासा कुतो मे नाहम चेतः शोकमोहो कुतो मे नाहम कर्ता बंधमोक्षो कुतो मे. त्या ठिकाणी असं म्हटलं आत्मा म्हणतो मी देह नाही तर मला जन्म मृत्यू कुठून येणार, मी प्राण नाही तर मला क्षुधा पिपासा कुठून असणार, मी मन नाही तर मला शोकमोह कुठून येणार, मी करता नाही तर मला बंध मोक्ष कुठून येणार. अशा प्रकारे सर्वसार उपनिषदामध्ये आत्म्याचं आत्मचरित्र येतं, मार्मिक असं आत्मचरित्र येतं. ते हे या ठिकाणी सांगण्याचा मोह झाला, कारण या ठिकाणी आपण चित्स्वरूप आहोत असा जो साक्षात्कार असतो किंवा अशी जी जाणीव असते किंवा असं जरी ज्ञान जरी असलं तरी त्याच्यातून हेच भाव प्रकट होतात की मी काय नाहीये. आतापर्यंत आपण आपल्याला जे काय आहोत म्हणून समजत होतो ते सर्व काही नाही, ही जी जाणीव असते तो प्रकार या ठिकाणी उपनिषदामध्ये मार्मिकपणे सांगितला गेला असल्यामुळे तो या ठिकाणी उद्धृत केला. असो, तर अशा प्रकारे या अवस्थेमध्ये राहणं, ही अवस्था प्राप्त करणं हा एक प्रकार या सूत्रात चित्त परिकर्म या संदर्भात सांगितलाय. चित्ताच्या शुद्धीकरणाच्या प्रकरणात सांगितलंय की अशा अवस्थेची अनुभूती घेणं, अशा अवस्थेत जाणं. याचे प्रकार तुम्हाला सांगितले की एक रेचक प्राणायामाद्वारा किंवा शोकरहित अशा अवस्थेमध्ये, मग हे आपल्याला कुठल्याही दुसऱ्या आलंबनानं होऊ शकतं. एखादा कलाकार, दारिद्र्यामध्ये पिचत असलेला कलाकार, आर्थिकदृष्ट्या अक्षरशः तो दारिद्र्यामध्ये पिचत असतो, अंगावर फाटके कपडे असतात, पण ज्यावेळेला तो कलेचा आविष्कार करत असतो आणि कलेचा आविष्कार परिपूर्ण झाल्यानंतरचा जो आद्य क्षण असतो त्या ठिकाणी तो त्रैलोक्याचा स्वामी असतो. ज्यावेळेला तो त्रैलोक्याचा स्वामी असतो, त्याची कला आविष्कृती परिपूर्ण झाल्यानंतर त्याला जे त्या ठिकाणी समाधान होत असतं, आद्य क्षणामध्ये, पहिल्या क्षणामध्ये जे समाधान त्याला प्राप्त होत असतं, जी त्याची आनंद प्राचुर्य अवस्था असते, त्या ठिकाणी तो त्रैलोक्याचा स्वामी असतो. अन्यथा तो रस्त्याच्या कडेला पठारीवर अख्ख्या झोपडीमध्ये किंवा किंबहुना आकाशाच्या झोपडीत राहत असतो. तर अशा प्रकारे अवस्था ही माणसाला येऊ शकते, प्राप्त होऊ शकते. अर्थात हे प्रकार आपण गतसूत्रामध्ये पाहिले, गतसूत्र प्रसंगी पाहिले की चित्ताची उदात्तावस्था किंवा आनंद निर्मिती, चित्तामध्ये आनंदाचा ज्याला धबधबा म्हणतात त्याची आविष्कृती करण्याचा प्रकार आपण गतसूत्रात पाहिला. किंवा आनंदाचं कारंज, आनंदाचं कारंज त्या दारिद्र्यामध्ये पिसणाऱ्या कलाकारामध्ये सुद्धा असतं. अत्यंत प्रभावी असं ते कारंज असतं. आनंदाचा धबधबा असतो जो चक्रवर्ती सम्राटाला आपल्या राजवाड्यात मिळू शकत नाही. चक्रवर्ती सम्राटाला आपल्या राजवाड्यात जो जे कारंज मिळत नाही, अंतःकरणातलं ते आनंद कारंज सापडत नाही, मिळत नाही, नसतं, ते या दरिद्री कलाकाराला मिळू शकतं. ते या दरिद्री कलाकारामध्ये असू शकतं, कारण ती त्या कलेची
त्या ठिकाणी आविष्कृती. तसंच श्रीमद शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रत्येकाला ही अनुभूती दिवसातून 2दा मिळते. मागाशी सांगितल्याप्रमाणे निद्रेला किंवा निद्रेचा पडदा पडण्यापूर्वीचा अव्यवहित पूर्वक्षण आणि निद्रेचा पडदा उघडण्यानंतरचा आद्य पहिला क्षण, अव्यवहित उत्तर क्षण, हे ते क्षण असतात असं ते सांगून जातात. असं सूक्ष्म मनाचं त्याने त्या ठिकाणी परीक्षण करून आपल्याला हा प्रकार सांगितलाय. आणि अशी अनुभूती प्रत्येकाला येत असते. आणि ह्याचं कारण म्हणजे मनोवैज्ञानिक विश्लेषण मांडण्याचं म्हणजे राग आणि द्वेष विरहित अवस्था. आणि ती जी मगाशी अवस्था सांगितली की आपण त्या ठिकाणी कोणाचेही कोणीही नसतो आणि आपलंही कोणीही नसतं, तेव्हाच आपल्याला ही अवस्था प्राप्त होत असते. आता असाही एक प्रकार लक्षात घ्या की आपण गतसूत्रामध्ये विषयवती प्रवृत्ती पाहिली आणि विषयवती प्रवृत्ती ही एक उदात्तवती प्रवृत्ती असते असं आपण पाहिलं, वैराग्यवती प्रवृत्ती असते असं पाहिलं, शांतदायक प्रवृत्ती असते, शांततादायक प्रवृत्ती असते असं आपण पाहिलं. आता चित्तामध्ये ज्यावेळेला ही शांतावस्था येते, उदात्तावस्था येते, ही ज्यावेळेला प्रगल्भित होते त्यावेळेला त्या ठिकाणी काय होतं, त्याचीच परिणती या विशोका अवस्थेत होत असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे गतसूत्रामध्ये दिलेली प्रक्रिया जर पुढे वाढत गेली, ती जर तशीच पुढे चालू राहिली, विषयवती प्रवृत्ती देऊन तुम्हाला शांतावस्था देऊन तिथून प्रशांतावस्थेमध्ये सोडून मग त्या ठिकाणी उदात्तावस्था देऊन जर ती प्रक्रिया तशीच पुढे चालू राहिली तर शेवटी ही विशोकावस्था येणार, विशोका प्रवृत्ती येणार, शोकरहितावस्था येणार. म्हणजे कुठलंही शोकाचं अंतस्पंदन, बारीकचं स्पंदन सुद्धा, मायक्रोस्कोपिक स्पंदन सुद्धा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्पंदन सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने अस्खलित अशी विशोकावस्था ही त्या ठिकाणी उदित होऊ शकते. म्हणजे गतसूत्रातली प्रक्रिया जर वाढत गेली, पुढे ती प्रगल्भित होत गेली, प्रकर्षित होत गेली, तर तीच विशोकावस्था होत असते. आणि त्या ठिकाणीच ती अवस्था पुढे ज्योतिष्मान होऊ शकते. ती अशा अर्थानं की त्या ठिकाणी केवळ आत्मप्रकाश हाच शिल्लक राहणार, केवळ आत्मप्रकाश हाच शिल्लक राहणार. त्या अर्थाने ज्योतिष्मान अवस्था सुद्धा ही त्या विषयवती प्रक्रियेचाच एक प्रगत टप्पा आहे असंही या ठिकाणी म्हणता येतं. पुन्हा दुसरी अशी गोष्ट आहे की ही विशोका प्रवृत्ती म्हणा, ज्योतिष्मान प्रवृत्ती म्हणा किंवा विषयवती प्रवृत्ती म्हणा, ह्या सगळ्या अंतःकरणाच्या धर्मामध्ये अत्यंत सुसंगत असतात. कारण अंतःकरणाला सांख्यशास्त्रामध्ये बुद्धिसत्व म्हटलेलं आहे. सत्वगुणाचा परम उत्कर्ष माणसामध्ये कुठे असेल तो अंतःकरणात असतो. कारण अंतःकरणाला सांख्यशास्त्रामध्ये बुद्धिसत्व म्हटलेलं आहे. सत्वगुणाचा परम उत्कर्ष माणसामध्ये कुठे असेल तो अंतःकरणात असतो. कारण माणूस हा शेवटी पंचमहाभौतिक देहाने बनतो. त्या ठिकाणी त्वक, चर्म, रुधिर, मांस, मज्जा, मेद, शुक्र, शोणित वगैरे हे सगळे घटक त्या ठिकाणी असतात. त्याची कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय असतात, अंतःकरण असतं. आणि या सगळ्यामध्ये सत्वगुणाचा अधिकतम अंश कुठे असेल तर तो अंतःकरणामध्ये असतो. अंतःकरण हे अति सूक्ष्म असतं, अतिशय सूक्ष्म असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सत्वगुणाचं प्राकर्ष असतं. सत्वगुण हा प्रकर्षित असतो. आणि त्यामुळे ही सात्विकोत्कर्षाची अवस्था त्या ठिकाणी येण्याला ते अत्यंत यथायोग्य असतं. आलं का लक्षात? अंतःकरणाला किंवा अंतःकरणातल्या घटकाला बुद्धिसत्व असं सांख्यशास्त्रात म्हणतात, योगशास्त्रात म्हणतात,
बुद्धिसत्व म्हणतात कारण त्या ठिकाणी सत्वाचा परमोत्कर्ष माणसाच्या संदर्भात असतो. माणसाचे इतर जर घटक पाहिले, शरीर पाहिलं, इंद्रिय पाहिलं, बाह्य इतरेंद्रिय हे जर आपण सगळं पाहिलं तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त सत्वगुण कुठे आविर्भूत असतं किंवा त्याचा आविर्भाव कुठे असतो, सत्वगुणाचा विलास कुठे असतो तर तो या अंतःकरणात असतो. आणि या ठिकाणी अंतःकरणातच हे विशोका प्रवृत्ती आणि ज्योतिष्मान प्रवृत्ती सांगितली गेली, हे अत्यंत सुसंगत आहे. हाही एक प्रकार या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. तर या ठिकाणी सर्वसामान्य साधकाला या ठिकाणी घेण्यासारखी गोष्ट काय, शिकण्यासारखी गोष्ट काय किंवा शिकवलेली गोष्ट काय, तर शोकरहितावस्था ही जेणेकरून योगसाधकाने प्राप्त करून घेतली पाहिजे. त्यामुळे व्यापार दशेमध्ये, चित्त व्यापार दशेमध्ये, वित्थान दशेमध्ये, जीवन व्यापार दशेमध्ये शोकाला शक्यतो नाकेबंदी करायला पाहिजे. शोकाला कुठे छिद्र मिळेल अशी संधी देऊ नये. शोक हा योगाचा प्रतिपक्ष आहे. जितका भोग हा प्रतिपक्ष नाही तितका शोक हा प्रतिपक्ष आहे. आणि त्यामुळे विगत शोक होण्यासाठी योग प्रक्रियेमध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींचा संग्रह हा साधनेमध्ये व्हायला पाहिजे. साधनेचा रोख हा शोक विगत होण्यासाठी असला पाहिजे प्रामुख्यानं. शोक विगत होणं म्हणजे गुणांच्या परिभाषेत सांगायचं म्हणजे सत्वगुणाला कवटाळणं, रजोगुणाला हे दूर लोटणं. हा एक प्रकार हा विशोका प्रवृत्तीच्या संदर्भामध्ये साधकाने अभ्यासण्यासारखा असतो. तसंच योग तांत्रिक अशा ज्या प्रक्रिया आहेत, आसन, प्राणायाम म्हणा, ध्यान म्हणा, धारणा म्हणा, ह्याच्यामध्ये सुद्धा विगतशोक होणं हा हेतू असला पाहिजे आणि विगतशोक करणारी प्रक्रिया ही आपण त्या ठिकाणी हस्तगत करायला पाहिजे, हृदयगत करायला पाहिजे, आत्मगत करायला पाहिजे. तसंच ज्योतिष्मान अवस्थेसाठी सत्व प्राकर्ष्य हवे आणि सत्व प्राकर्षासाठी तमोगुणाचं निर्दालन व्हायला पाहिजे. तमोगुणाच्या निर्दालनासाठी असत्संग सोडून दिला पाहिजे, तमोसंग सोडून दिला पाहिजे आणि सत्संग हा जोपासला पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्ही या ठिकाणी काय करायला पाहिजे आणि तुम्हा आम्हासाठी या ठिकाणी काय आहे, आपल्याला काही महोदधी वत चित्ताचा साक्षात्कार आपल्या अंतःकरणात होत नाही. मी असा आहे अशी स्वरूपावस्थिती आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता फार थोडी आहे, किंबहुना नाहीये आज. मग या ठिकाणी आपल्याला उपादेय किंवा उपादिष्ट असं काही नाहीये का? या ठिकाणी उपदेशित असं काही नाहीये का? आहे. तर एक विगत शोक होण्यासाठी रजोगुणाचा संसर्ग सोडणं आणि ज्योतिष्मान प्रवृत्तीच्या मार्गाला जाण्यासाठी किंवा त्या मार्गाने जाण्यासाठी तमोगुणाचा संसर्ग सोडणं आणि या दोन्हीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सत्वगुणाला कवटाळणं हा प्रकार या ठिकाणी साधकाने हेरायचा आहे. आणि साक्षात योग प्रक्रिया हाताळताना विशोकावस्था कसं होता येईल हा हेतू प्रामुख्यानं हाताळला गेला पाहिजे. मग ती आसन क्रिया असेल, प्राणायाम क्रिया असेल, धारणा क्रिया असेल, जपक्रिया असेल, ध्यान क्रिया असेल, ईश्वर बलिदान क्रिया असेल, कुठल्याही प्रकारची क्रिया असेल, पण ती क्रिया करताना विगतशोक होण्याच्या हेतूनं आणि त्या दिशेनं साधनेची वाटचाल ही व्हायला पाहिजे. आणि मुख्यतः आणि अत्यंत प्राधान्यानं या साधनेची उभारणी ही शोकावर होऊ देऊ नये, हाही महत्वाचा भाग आहे. आज असं आहे की योगाकडे माणूस किंवा किंबहुना अध्यात्माकडे माणूस वळतो, तो शोकामुळे वळतो, शोकाद्वारा वळतो, शोक कारणाने वळतो. हे जरी खरं असलं तरी एकदा त्याचा अंगीकार केल्यानंतर त्याचा पाया हा शोकाकुल अवस्थेत कधीही ठेवायचा नाही. तुम्ही अध्यात्माला कवटाळलं, योगाला कवटाळलं, यामागे तुमचे शोक असतील, दुःख असतील, तुमच्या वेदना असतील, पण ज्यावेळेला तुम्ही योगाला कवटाळलं, योग साधनेला कवटाळलं, अध्यात्माला कवटाळलं, त्यावेळेला तोच पायाभरणीचा दगड घेणं हे बुद्धिवादाचं लक्षण नाहीये.
त्यामुळे या ठिकाणी असा वाद निर्माण करू नये की आम्ही योग किंवा अध्यात्म स्वीकारलं ह्याचं कारण शोक, ह्याचं कारण रोग, ह्याचं कारण मनोवंचना. पण असं आहे की तसं जरी असलं तरी योग करताना पुन्हा पुन्हा तोच पायाभूत धोंडा घेण्याचं काही कारण नाहीये. योग साधना करताना आपण विगतशोक कसं असू शकू आणि कसं असावं यावर कटाक्षाने लक्ष देऊन साधना ही केली गेली पाहिजे. हा एक सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि सर्वतोपरी शोकाची बाधा आपल्याला होणार नाही याची काळजी साधकानं घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने मनाची घडण ही केली गेली पाहिजे. म्हणजे केवळ माणसाला काहीतरी शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असामर्थ्य असतं म्हणूनच तो शोकग्रस्त नसतो, तर अनेक कारणांनी शोकग्रस्त होऊ शकतो. चित्त कालुष्य हा प्रकार आपण पाहिला. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ह्या सूत्रप्रसंगामध्ये आपण पाहिला. त्या ठिकाणी ईर्ष्या कालुष्य असू शकतं, असूया कालुष्य असू शकतं. अशा प्रकारचं कुठलंही कालुष्य चित्त होऊ नये आणि किंचित त्याचा स्पर्श झाला तरी ताबडतोब त्याचा प्रतिकार हा केला गेला पाहिजे. चित्त हे कुठल्याही प्रकारे कलुषित न होऊ देणं हा या ठिकाणी विशोका वा ज्योतिषमध्ये या सूत्रासाठी म्हणजे पहिल्या पायरीच्या स्थानामध्ये हा प्रकार येत असतो. ही प्रथम पायरी आहे. पहिली पायरी कुठली असेल तर चित्त कालुष्य यांचा प्रतिकार करणं हा प्रकार योग साधकाने लक्षात घ्यावा. तर अशा प्रकारे शोकरहित अवस्था आणि ज्योतिषमान अवस्था याचा ही अवस्था सर्जित करणं हा एक प्रकार या ठिकाणी सांगितला. आणि तसंच ज्या वेळेला एखाद्या प्रसंगामध्ये तसं सर्जन झालं असेल तर स्मृतीद्वारा पुन्हा त्याचा आधार घेणं, आलंबन घेणं हाही प्रकार या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. आलं का लक्षात? असं एक केवळ स्मृतीने आपली मनस्थिती बदलते. आपण दुःखांतकरण असताना सुखद स्मृती समोर येऊन आपलं अंतःकरण बऱ्याच प्रमाणात दुःख विनिर्मुक्त होऊ शकतं आणि होत असतं ह्याचा असा आपला अनुभव आहे. आणि आपण तसा त्याचा विनियोगही करत असतो, स्वप्नरंजन करतो. तर तो एक आलंबन घेण्याचा प्रकार आहे. तसंच जर आपल्याला कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये केव्हाही जर विशोकावस्था याची अनुभूती आली असेल, ज्योतिषमान अवस्थेची जर अनुभूती आली असेल तर त्याचा आलंबन घेणं, स्मृतीद्वारा त्याला उत्थापन देऊन त्याला पुन्हा चितारणं ह्याने सुद्धा चित्त प्रसाद हा प्राप्त होत असतो, असाही या ठिकाणी शास्त्राचा निर्देश आहे. थोडक्यात म्हणजे विशोकावस्थेचं आलंबन घेणं, ज्योतिषमान अवस्थेचं आलंबन घेणं, आणि ते जर शक्य नसेल तर तशा स्मृतीचं आलंबन घेणं किंवा तशा कल्पनेचं आलंबन घेणं. अहो, माणसाला कल्पना विश्वाचा काही तुटवडा आहे का? माणसाचं कल्पना विश्व हे या विश्वापेक्षा आगाध आहे. अहो, विश्व म्हणतात हे निस्सीम आहे, हे विश्व निस्सीम आहे असं शास्त्र सांगतं. पण माणसाचं कल्पना विश्व त्याचा बाप आहे. तर त्यामुळे कल्पना विश्वामध्ये आपण अशी अवस्था ही चितारू शकतो आणि त्याचं आलंबन घेऊ शकतो. हाही प्रकार या ठिकाणी उपदेशित आहे. असं सर्वसामान्य साधकाला सांगून थोडासा दिलासा देता येतो. नाहीतर असं आहे, स्फटिकवत चित्त, समापन्ना अवस्था, समापत्ती योग्यता, समाधी योग्यता, साक्षात्कार योग्यता, नंतर महोदधिकल्प चित्ताचा साक्षात्कार, हे सगळे आपल्या किती जवळपास आहेत, हे उपाय किती जवळपास आहेत, या अनुभूती किती जवळपास आहेत हे सांगण्याचं कारण नाही, त्याच्या अंतराचं मोजमाप घेण्याचं कारण नाही. पण तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दौर्मनस्य येण्याचं कारण नाही. सूत्रामध्ये आपल्यासाठी जे सांगितलंय ते काय त्याचाही या ठिकाणी निर्देश करून झाला. अशा प्रकारे चित्त परिक्रमाचा हा एक प्रकार सूत्रकार सांगतात. आणि त्याबरोबर आपण या सूत्राचा या ठिकाणी उपसंहार सुद्धा करतो आहोत. पुढल्या प्रसंगी आपण पुढला जो प्रकार आहे चित्त परिक्रमाचा आणखीन एक जो पर्याय त्याचा विचार करणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.